UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। छगन भुजबळ यांनी म्हातारपणात दंगली घडवू नयेत। भुजबळ कामातून गेलेला माणूस, फडणवीसांचं ऐकून भुजबळांनी दंगली घडवू नयेत, जरांगे पाटलांची टीका। भुजबळांना आलेला अनुभव त्यांनी सांगितला असेल। दगडफेकीवरील भुजबळांच्या आरोपांवर शिंदेंची प्रतिक्रिया। फडणवीसांच्या सागर निवासस्थानी नड्डांच्या उपस्थितीमध्ये भाजप नेत्यांची बैठक। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आढावा। बंडखोरी टाळण्यासाठी नेत्यांना विश्वासात घ्या, नड्डांच्या सूचना। आनंद आश्रमात नोटा उधळल्याचा व्हिडिओ, केदार दिघेंकडून ट्विट। तर आनंद आश्रमात नोटा उधळणाऱ्यावर कारवाई केली, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती। पैसे उधळणाऱ्यांना आनंद दिघेंनी हंटरने फोडून काढलं असतं। पैसे उधळणारे कोण होते? लुटीचे पैसे तिथे ठेवले जात होते का? संजय राऊतांचा सवाल। आनंद दिघेंना तुरुंगात जाऊन हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या, याला केवळ संजय राऊत जबाबदार, नरेश मस्केंचा आरोप। नोटा उधळणारे दिघेंच्या विचाराचे नाहीत तर बारमधील शिवसैनिक। आनंद आश्रमामध्ये पैसे उडवले जातात, हा दिघे साहेबांचा अपमान। वैभव नाईक संतापले। एकनाथ खडसेंसंदर्भात केंद्रीय नेतृत्वाने घेतलेला निर्णय आम्हाला मान्य, गणेशोत्सवानंतर पुढील निर्णय घेणार। खडसेंबाबतच्या राज्यपाल पदासंदर्भातील प्रश्नावर फडणवीसांची प्रतिक्रिया। एकनाथ खडसेंचे नाव घेऊन मी सुद्धा खुलासे करणार, गिरीश महाजनांचा इशारा। माझ्या भाजप प्रवेशाला फडणवीस महाजन यांचा विरोध असावा, खडसेंचं काही दिवसांपूर्वी वक्तव्य। विधानसभेसाठी महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला। काँग्रेसला सर्वात जास्त 100 ते 105 जागा मिळणार, सूत्रांची माहिती। ठाकरे गट 95 ते 100 तर पवार गट 85 ते 90 जागा लढणार। गटस्थापनेनंतर जागांची घोषणा होणार, सूत्रांची माहिती। महाविकास आघाडीत काँग्रेस पक्ष मोठा भाऊ, मुख्यमंत्री पदाचा दावा कोणी सोडत नाही, नितीन राऊतांचं वक्तव्य। तर लोकांच्या मनात काय आहे ते होईल, राऊतांची प्रतिक्रिया। विधानसभा निवडणुकीत 183 पेक्षा जास्त जागांवर महाविकास आघाडीचा विजय होणार, पृथ्वीराज चव्हाणांचा दावा। मंत्री गिरीश महाजन यांचा जामनेरमधील लिहातांडामध्ये दुचाकीवरून प्रवास। महाजनांना यावेळी चिखलातील रस्त्यावरून सुद्धा प्रवास, व्हिडिओ व्हायरल। गिरीश महाजन यांच्याच मतदारसंघात रस्ता नसणं ही शरमेची बाब, व्हायरल व्हिडिओवर अंबादास दानवे यांची टीका। तर एका डबक्याच्या विषयावरून विकास जोडला जात नाही, महाजनांचा पलटवार। पंढरपूरमधील राज्य सरकार आणि धनगर समाजाची आजची चर्चा निष्फळ। उद्या मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये धनगर समाजाची बैठक होणार, ॲडव्होकेट जनरल सुद्धा उपस्थित राहणार। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।